लता आशा मंगेशकर इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस या अतिशय सुंदर प्रकल्पाच्या भूमिपूजन समारंभ प्रसंगी आज ज्यांच्या हस्ते कोनशिलेचं अनावरण झालं ते परमपूजनीय सरसंघचालक डॉक्टर मोहनजी भागवत, मंचावर उपस्थित लता मंगेशकर फाउंडेशनचे अध्यक्ष आणि ज्यांनी कित्येक दशक संगीताची सेवा केली ते पंडित हृदयनाथ मंगेशकरजी, महाराष्ट्राचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदेजी, संगीताच्या या मांदियाळीमध्ये ज्यांनी आपला एक वेगळा ठसा उमटवला त्या माननीय उषाताई मंगेशकर, महापौर श्रीमती मंजुषाताई नागपुरे, माझे मित्र श्री आदिनाथ मंगेशकर, ज्यांनी अतिशय भावपूर्ण विचार या ठिकाणी व्यक्त केले ते श्री आनंद भोसलेजी, आणि या संपूर्ण कार्यक्रमाचं ज्यांनी उत्तम नियोजन केलं आणि आपल्याला या संपूर्ण प्रकल्पाची ओळख देखील करून दिली ते डॉक्टर धनंजय केळकरजी, समोर बसलेले चंद्रकांत दादा पाटील, नीलमताई गोरे, भीमराव अण्णा तापकीर, सिद्धार्थ चिरोळे, हेमंत रासने, उपस्थित सर्व मान्यवर भगिनी आणि बंधूंनो, आज खरं म्हणजे हा कार्यक्रम होईल किंवा नाही असा माझ्या मनात संभ्रम होता. कारण ज्यावेळी याची तारीख ठरली त्यावेळी सगळं काही चांगलं होतं, उत्तम कार्यक्रम होईल हे सगळ्यांना माहिती होतं, आणि अचानक 4 दिवसापूर्वी आशाताईंचं अतिशय दुःखद निधन झालं आणि सर्वांना असं वाटलं की आता हा कार्यक्रम कदाचित रद्द होईल, पुढच्या तारखेला तो कार्यक्रम घेण्यात येईल. पण मंगेशकर कुटुंबीय आणि या ठिकाणी या संपूर्ण ट्रस्टची सर्व मंडळी यांनी हा निर्णय केला की आशाताईंनी नेहमी त्यांचं आयुष्य एक उत्सव आहे असं समजून त्या जगल्या. माझ्या मरणाचं कोणी दुःख करू नका अशा सांगणाऱ्या आशाताई होत्या, आणि म्हणून अशा परिस्थितीमध्ये जर आशाताईंना खरी श्रद्धांजली द्यायची असेल तर ठरलेल्या दिवशी ठरलेल्या वेळीच कार्यक्रम झाला पाहिजे हा निर्णय कुटुंबाने घेतला आणि आज हा कार्यक्रम या ठिकाणी होतो आहे. मी खरोखर त्यांचे अतिशय मनापासून आभार मानेन, त्यांचं अभिनंदन करेन. आपल्याला कल्पना आहे की हे जे संपूर्ण मंगेशकर कुटुंब आहे यांनी संगीताची केलेली जी सेवा आहे ती तर आपल्या सगळ्यांना माहितीच आहे, पण त्यासोबतच अतिशय देशभक्तीने जगणारं कुटुंब, देशाच्या प्रती, देशाच्या सन्मानाच्या प्रती, देशाच्या प्रतीकांच्या प्रती एक मोठा सन्मान हा त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. आणि विशेषतः स्वातंत्र्यवीर सावरकरांची जे नातं या कुटुंबाचं आपण जवळून बघितलं आणि ज्या प्रकारे त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं स्वातंत्र्यवीर सावरकरांची भक्ती ही लता दिदी असतील, आशाताई असतील, पंडित हृदयनाथजी असतील, संपूर्ण या कुटुंबाने केली ती देखील आपल्या सर्वांना सर्वविदित आहे. आणि म्हणून देशाच्या प्रत्येक संकटामध्ये समोर आपल्या परीनं काय करता येईल अशा पद्धतीचा विचार करणारे आणि त्यासोबत अनेकांना हस्ते परहस्ते मदत करण्याचं काम हे या ठिकाणी
या कुटुंबाच्या वतीनं करण्यात आलं. आणि आज आपल्या सर्वांना कल्पना आहे की दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या माध्यमातून ज्या प्रकारची सेवा ही पुण्यामध्ये करण्यात येते, मगाशी तर आपण आकडेवारी बघितली, ती आकडेवारी देखील थक्क करणारी अशा प्रकारची आकडेवारी आहे की एकेका वर्षाला लाखो पेशंट्स येणार आणि त्यातल्या कित्येक पेशंट जवळ पैसे नाही आहेत, तर त्या ठिकाणी ट्रस्टच त्यांच्याकरता पैसा खर्च करणार आणि त्यांना आरोग्य सेवा देणार. खऱ्या अर्थानं या ठिकाणी पंडित दीनानाथ मंगेशकर स्मृती जे रुग्णालय आहे यांनी कधीही सेवेचा सौदा केला नाही, तर सेवाभाव कायम ठेवून या ठिकाणी ही सगळी एवढी मोठी इमारत उभी केली आणि त्यातनं हजारो हजारो लाखो लाखो लोकांना आरोग्य सेवा देण्याचं काम केलं. खरं म्हणजे मगाशी डॉक्टर केळकर म्हणाले की जो इथे येतो तो पुढे मोठा होतो. ते कदाचित विसरले की ज्या कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्री म्हणून मोदीजी आले आणि त्यानंतर प्रधानमंत्री झाले, त्याच कार्यक्रमामध्ये त्यांच्यासोबत मी देखील प्रदेशाध्यक्ष म्हणून आलो होतो आणि लगेच मुख्यमंत्री झालो. त्यामुळे तो आशीर्वाद ऑलरेडी मिळालेलाच आहे. तो आता म्हणजे काही पेंडिंग काही नाही आहे, तो त्याच वेळी मिळालेला आहे. आणि खर तर मला असं वाटतं की ही जी काही रुग्णसेवा आज आपल्या सर्वांना कल्पना आहे की सर्वात जास्त आज जर कुठल्या गोष्टीची आवश्यकता असेल तर ती अफोर्डेबल केअरची आवश्यकता आहे. प्रत्येक व्यक्तीला उत्तम अशा प्रकारच्या चिकित्सेचा त्या ठिकाणी त्याची उपलब्धता असली पाहिजे आणि ती परवडणारी देखील असली पाहिजे. आणि म्हणूनच ज्यावेळी धर्मदाय संस्था एका उद्देशाने अशा प्रकारचं काम हातामध्ये घेतात, म्हणजे खर तर सगळ्या डॉक्टरांबद्दल मला अत्यंत आदर आहे. जे सगळे या फील्डमध्ये काम करतात, रुग्णालय आहेत, त्यांच्याबद्दलही आदर आहे. पण अनेक वेळा आपल्याला माहिती आहे की वेगवेगळ्या पद्धतीच्या वित्तीय संकटामुळे आपल्याला त्या ठिकाणी एक प्रकारचं कमर्शियलायझेशन पाहायला मिळतं. पण कमर्शियलायझेशनची सगळी संधी असताना केवळ सेवा म्हणून एखादा उपक्रम कसा केला पाहिजे हे जर आपल्याला पाहायचं असेल तर ते पंडित दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या माध्यमातून आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतं. आणि आता तेच या ठिकाणी लता आशा मेडिकल इन्स्टिट्यूट याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळणार आहे. खरं म्हणजे पु ल देशपांडे एकदा लता दिदींबद्दल असं म्हणाले, जागतिक मराठी परिषद होती आणि त्या परिषदेमध्ये एक सुंदर आभार प्रदर्शनाचं भाषण पुलंनी केलं होतं. आणि त्यावेळेस पुल असं म्हणाले होते की मला जर कोणी विचारलं आकाशात देव आहे का, तर मी असं म्हणेन मी आकाशातला देव तर बघितला नाही, पण आकाशामध्ये मला निश्चित माहिती आहे चंद्र आहे, सूर्य आहे आणि लताबाईंचा स्वर आहे जो इकडून तिकडे सातत्याने जात असतो. आणि ते असेही म्हणायचे की लता आणि आशाचा स्वर, सूर्य आणि चंद्र हे जोपर्यंत पृथ्वी तलावर आहेत तोपर्यंत आपल्याला तो स्वर ऐकू येत राहील. मला असं वाटतं की ही जी काही स्वरांची सेवा या ठिकाणी खऱ्या अर्थानं या कुटुंबाने केलेली आहे. आणि आशाताईंबद्दल तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की एखाद्या व्यक्तीमध्ये खरं म्हणजे अनेक वेळा ज्या हाल अपेष्टा आपण सहन करतो, ज्या प्रकारचं जीवन आपण सुरुवातीच्या काळात जगतो, त्यांनी अनेक वेळा अनेक लोकांमध्ये थोडी कटुता निर्माण होते. पण आशाताईंनी या सगळ्या गोष्टींना सकारात्मकतेमध्ये परिवर्तित केलं. आणि आपल्याला माहिती आहे की त्यांच्या संपूर्ण जीवनामध्ये जर आपण त्यांच्याकडे बघितलं तर सकारात्मकता आणि जिवंतपणा हा ठासून भरलेलं अशा प्रकारचं त्यांचं व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळतं. कधीही निगेटिव्ह, नकारात्मक आशाताई बोलताना आपण बघितल्या नाहीत. आणि 90व्या वर्षी 91व्या वर्षी 3 तास मी कॉन्सर्ट करीन हा निर्णय करून तो कॉन्सर्ट करून ती जी संगीताची सेवा
ही 90व्या आणि 91व्या वर्षी आशाताईंनी करून दाखवली. मला वाटत नाही जगामध्ये दुसऱ्या आशाताई या ठिकाणी निर्माण होऊ शकतात. अशा प्रकारच्या आशाताई असतील, अशा प्रकारच्या लता दिदी असतील, या दोघींच्या नावाने हे हॉस्पिटल किंवा हे इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस तयार होत आहे. आणि एकूण याचा जर आपण व्याप बघितला तर एक प्रकारे रुग्णसेवेमध्ये 360 डिग्री अप्रोच आपण ज्याला म्हणतो, अशा पद्धतीनं इथे चिकित्सा आहे, इथे अनुसंधान आहे, इथे पॅलिएटिव्ह केअर आहे, इथे मानसिक जो काही आजार आहे त्याच्याकरता केअर आहे, इथे अॅनिमल हॉस्पिटल आहे, इथे भारतीय चिकित्सा पद्धती देखील आहे, इथे रिहॅबिलिटेशनचं सेंटर देखील आहे. त्यामुळे जे जे आपल्याला आवश्यक आहे, कॅन्सरचं सेंटर आहे, एखाद्या रुग्णाकरता किंवा रुग्णसेवेकरता ज्या ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्या सगळ्या गोष्टी या ठिकाणी आहेत. आणि म्हणून मी या निमित्ताने एवढंच सांगू इच्छितो की इतकं चांगलं कार्य आपण करतात आणि खरं म्हणजे या कार्यामध्ये अनेक लोक समोर येऊन मदतही करतायत. पण मला असं वाटतं या ठिकाणी आमचे उपमुख्यमंत्री आहेत, आमचे महापौर आहेत, त्यामुळे एक कार्य आम्ही देखील या ठिकाणी हातामध्ये घेतलं पाहिजे. आणि उपमुख्यमंत्री महोदय आणि महापौर मॅडम, या ठिकाणी येण्याचा जो रस्ता आहे तो आपल्याला थेट आणि मोठा रस्ता कसा करता येईल हा पहिला प्रयत्न आपण करूया. इथे जे पाण्याची थोडी कमतरता आहे ते पाणी या ठिकाणी आपल्याला कसं आणता येईल हा दुसरा प्रयत्न आपण करूया. आणि या निमित्ताने एक गोष्ट मला अशी वाटते की माननीय उपमुख्यमंत्री महोदय, खरं म्हणजे धर्मदाय संस्था इतक्या मोठ्या प्रमाणात आज हे सगळं कार्य करतात, पण हे कार्य करताना अलीकडच्या काळामध्ये या सगळ्या ज्या बिल्डिंग्स आहेत या बिल्डिंगला परमिशन करता इतक्या मोठ्या प्रमाणात आपण त्यामध्ये सगळ्या कमर्शियल बिल्डिंग सारखंच त्याच्यावर आपण प्रीमियम वगैरे आकारतो. तर कुठेतरी आपल्याला हा विचार केला पाहिजे की या धर्मदाय संस्थांना आपण त्याच्यात काही ना काही सूट कशी देऊ शकू, हा प्रयत्न पुढच्या काळात आपण करू. कदाचित इतक्या लोकांच्या या प्रयत्नामध्ये आपलाही खारीचा वाटा या निमित्ताने आपण देऊ शकू आणि आपल्या लता दिदींना आणि आशाताईंना या निमित्ताने थोडीशी श्रद्धांजली आपण वाहू शकू. तर ही जबाबदारी निश्चितपणे आम्ही या ठिकाणी घेऊ हे आज या निमित्ताने सांगतो. आणि खऱ्या अर्थानं मला असं वाटतं की परमपूजनीय मोहनजी आज या ठिकाणी आलेले आहेत, त्यामुळे निश्चितपणे हे कार्य उत्तम होईल, हे कार्य लवकर होईल हा मला विश्वास आहे. मी पुन्हा एकदा संपूर्ण विश्वस्तांना, कुटुंबाला मनापासून शुभेच्छा देतो आणि या चांगल्या कार्यात आपण आम्हाला सम्मिलित करून घेतलं त्याबद्दल आपले आभार मानून मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.